तर समोरच्या बाजूला जी घोडी आहे तर तिचं नाव आहे गंगा आणि ह्या घोडीवरती आमचा छोटा रायडर जो आहे तो पियुष पण बसलेला आहे आणि पाठीमागचा रायडर आहे. तर तुझं नाव काय? संकेत गायकवाड शेटफळे. आणि ही जी घोडी आहे मारवाड जातीची घोडी आहे. तर हिचं नाव आहे गंगा आणि याचे मालक जे आहेत तर ते यश विजय मोकाशी शेटफळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि यांचा सुयश स्टड फार्म नावाचा स्टड फार्म आहे. आणि ही जी घोडी आणलेली आहे ती ब्रीडिंगसाठी आणलेली आहे. आणि आता सध्या ही जी घोडी आहे ती 7 महिन्याची गाभण आहे आणि तिला व्यायला साधारणपणे अजून 5 महिने म्हणजे 12 महिन्यानंतर सुंदर अशा बाळाचा जन्म होईल. तर अशी ही गंगा नावाची घोडी आपल्याला या ठिकाणी एक जातीवंत घोडी बघायला मिळते. आणि समोर जे बाजूला आहे तो संकेत गायकवाड आणि पियुष बसलेला आहे. आणि आता ह्याच्यावरती रायडिंग किती दिवस करू शकता जास्तीत जास्त इथून पुढं? म्हणजे आता गाभण आहे म्हणून विचारतोय मी. 7 महिने. 7 महिने. आता मी 7 महिने झाले तर ह्याच्या पुढे तुम्ही रायडिंग खरं तर थांबवायला पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे. कारण तिच्याही पोटात बाळ आहे म्हणजे त्या बाळाची पण आपण काळजी घेतली पाहिजे. तर अशी ही अतिशय सुंदर जातीवंत अशी घोडी जी आहे तर ती आपल्याला मोकाशी यांच्या बरोबर सुयश ॲग्री फार्म या ठिकाणी बघायला मिळते. आणि हौशेनं ही घोडी त्यांनी आणलेली आहे आणि जातीवंत घोडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. कलर अतिशय सुंदर आहे. कपाळावरती एक पांढरा टिकला आहे की तो अजून सुंदर दिसतोय. आणि यानंतर या घोडीचं बाळ झाल्यानंतर आम्ही निश्चित बघायला येऊ. आणि समोरच्या बाजूला आहे सुयश आणि सुयशचे वडील विजय मोकाशी. तर त्यांनी पण थोडंसं आम्हाला ह्या घोड्याविषयी माहिती सांगावी. तर किती दिवसापूर्वी घोडी आणली? 2 वर्षापूर्वी. हा. आणि क्रांती नावाची आणली होती. हा. पहिली घोडी 2 वर्षापूर्वी आणली होती. तिचं नाव काढली होती. ती पण मारवाड जातीची घोडी होती. बर बर बर. आणि आता ही दुसरी घोडी आहे. हा हा हा. ही गंगा म्हणून आहे. ही आता आमच्याकडे जवळपास 5 महिने झाले आहे. बर बर बर. हा. हिला मारवाड जातीचाच नर दाखवला आहे. हा हा हा. तो ब्लॅक कलरचा आहे. ब्लॅक कलरचा म्हणजे आता ह्याचं कलर कॉम्बिनेशन वेगळं येऊ शकेल. कलर कॉम्बिनेशन कसं आहे आता निसर्गाच्या हातात. हा म्हणजे तांबडं पण होऊ शकते, ब्लॅक पण होऊ शकेल किंवा अजून दुसरा एखादा मिश्र कलर पण येऊ शकतोय. हा. तर ही मारवाड जातीची घोडी आहे. हा. हिची हाईट 60 इंच आहे. हा. इंचात घोड्यांची हाईट मोजली. हा म्हणजे ती कुठनं खालनं जमिनीपासून ते पायापासून पाठीच्या मणक्याच्या ह्याच्यापर्यंत. हा 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 तिथपर्यंत मोजली जाते. हा 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 घोड्याची height. हा. म्हणजे 5 फूट तिथपर्यंत आहे. इंचामध्ये 60 इंच. हा 60+ आहे. 60+ आणि ही जी घेताना जी किंमत काय होती? ही घेताना आम्हाला घोडी 3,30,000 रुपयाला भेटली. जी क्रांती होती ती पहिली क्रांती होती ती आम्हाला 2 लाखाला भेटली. 2 लाखाला भेटली होती. आणि तिच्यापेक्षा ही पुढची अजून ही त्याच्यापेक्षा पुढची कारण ही प्युअर मारवाड मध्ये जे कान जुळतात. हो हो. हा कानाचं ते वैशिष्ट्य आहे. मारवाड घोड्याचं हा. वैशिष्ट्य हे कानावर असतं. हा हा हा. तर हा तर हे का जे मारवाड घोड्याचं वैशिष्ट्य आहे तर ते कान समोर जुळतायत बघा. मारवाड घोडा हे कानावरूनच ओळखला जातो. हा म्हणजे कानाची जी जुळण्याची हा पद्धत बरोबर ती आहे. अशी असते. दोन्ही हा दोन्ही कान. दोन्ही कान एकत्र येत आहेत. आणि मी बऱ्याच वेळा बघितलं की ते डाव्या बाजूला पण एका दिशेला होत आहेत आणि उजव्या बाजूला पण एका दिशेला होत आहेत. त्यांचं लक्ष घोडे हे म्हणजे असं एकदम पहिल्या युद्धात जे वापरत होते ना ते त्यांचं फोकस जास्त चांगला असतो. हा हा हा. म्हणजे सगळीकडे लक्ष ऍक्टिव्ह असतात. म्हणजे ह्या गंगावरती मालकाचं विजयचं प्रेम किती आहे हे आपल्याला समोर बघायला मिळतंय. आणि घोडे ही अतिशय कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचाही घोडा बघितलेला आहे, महाराणा प्रताप यांचाही घोडा बघितलेला आहे आपण. तर त्यांच्या घोड्याचं नाव होतं चेतक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 ते 6 घोडे होते. हा हा. घोडी त्यांच्या जास्त होत्या. मोती हा. परत बरेच असे 5-6 नाव होते. हा हा हा. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जास्त करून भीमतडी जातीची घोडे वापरत होते. हा हा हा. ते आपल्या म्हणजे आपल्या भागात हे मारवाड म्हणजे हे राजस्थानमध्ये चालणारे. हा. आपल्या भागात भीमतडी घोडे असतात ते दगडातनं वगैरे बरोबर बरोबर नक्की असतात. ते हा हा हा. चांगले असतात. ते दगडात चालायला चांगले असतात. हा हा हा. शिवाजी महाराजांना फिरावं लागायचं ना हा हा हा. सगळ्या डोंगर बरोबर डोंगरदऱ्यातनं त्यामुळे ते घोडे जंगलातनं. हा. तर
आपल्याला बऱ्यापैकी अतिशय सुंदर अशी माहिती घोड्याविषयी मिळाली. अजून इतर कुठल्या जातीचे घोडे असतात? घोड्यांच्या जाती मारवाडी असती, काठियावाडी असते, काठियावाडी, हा, भीमतडी असते. हा, परत आपल्या भागात थोरं चालत नाही, थोरं ही बाहेर चालते जास्त करून. ते रेस्पॉन्सला वगैरे घोडे वापरतात. बर बर बर, हा, ते थोरं असतात. हा, थोरो ब्रीड असते ते. आणि आपल्याकडे पाठीमागे हिवताड इथून जवळ आहे. जे उद्या आम्ही शुक्राचार्याला जाणार आहे त्याच्या बाजूलाच हिवताड गाव कुठेतरी आसपास आहे. हा, हिवताडला फार फेमस घोडी होते. हा, कारण हिवताडच्या घोड्याविषयी आम्ही फार ऐकून आहे, अगदी लहानपणापासून. किंवा हिवताडच्या घोड्याचं नाव फार प्रसिद्ध आहे. तर असं हे आपल्याला हे मारवाडी जातीचं मारवाड, तर हे घोडं आपल्याला बघायला मिळालं. आणि ही आहे ती मादी आहे, हिचं नाव आहे गंगा. आणि गंगाच्या डोक्यावरती समोरच्या बाजूला एक टीका आहे आणि पुढच्या बाजूनं जे डोक्यावरती टीका आहे तिथं तिचे केस येत आहेत. म्हणजे त्या केसांची स्टाईल सुद्धा एक वेगळी स्टाईल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर असं हे जातीवंत घोडं आम्हाला या ठिकाणी सुयश स्टड फार्म किंवा सुयश विजय मोकाशी, चेटफळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली या ठिकाणी. आणि हे माझे मित्र आहेत. तर यांच्याकडे येऊन आज फार्मवर म्हणजे फार्म हाऊस वरती आलोय आम्ही. आणि त्यांच्याकडे येऊन ह्या घोड्याला बघण्याचा आनंद मिळाला. आणि कदाचित हे ज्यावेळेस व्यायला जाईल, त्याला बाळ होईल, त्यावेळेस परत एकदा आम्ही या ठिकाणी त्या बाळाचा आणि आईचा फोटो किंवा व्हिडिओ करायला निश्चित येऊ. तर असा हा पूर्णपणे आम्ही हा घोड्याचा व्हिडिओ केलेला आहे. आणि थोडंसं आपण चालवून बघूया जरा याची चाल कशी आहे. तर इथल्या इथेच जवळच्या जवळपास फिरवलं तर चालेल. हा, तर हे घोड्याची शेपटी बघा, झुपकेदार. त्याची चाल जी आहे तर आपल्याला पाठीमाग नाही बघायला मिळते. आणि त्यांनाच बाजूला एक हे जे कुत्र जे आहे ते कुठलं ब्रीड आहे? ते डॉबरमॅन ब्रीड, डॉबरमॅनचं आहे. तर ते आडवं जाते आणि ते दोन्ही एकमेकांचे दोस्त आहेत. हा, बॉडीगार्ड आहे. म्हणजे घोड्याजवळ कोणालाही म्हणजे येऊ देत नाही. तर असं हे जे कुत्रा आणि घोड्याची मैत्री आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर त्या त्याला काय करत नाही. हा, म्हणजे हे कुत्र पायात गेलं तरी त्याला काय करत नाही, लात मारत नाही, काय नाही. म्हणजे त्यांची चांगली मैत्री आहे. आणि तुम्ही दोन्ही एकत्र ठेवताय. तर त्यामुळं हे जे घोडा आहे तर ते आपण बघतोय, त्याची चाल बघितली आणि ते त्याचा देखणे पण आहे तर तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. तर अशा ह्या घोड्याचं तुला काय वैशिष्ट्य माहिती आहेत का रे? तू रायडर म्हणून तुला काय घोड्याविषयी काय माहिती आहे का? हा, मग तू किती दिवसापासून हे रायडिंगचं काम करतोय रायडर म्हणून? 2 वर्ष आहे. मग ट्रेनिंग कुठे घेतलं का ह्यांच्याकडेच? बसून बसून शिकला. मग असं किती वेळ घोडं चालवतो तू? 5-6 किलोमीटर जाऊन येतो. मग घोड्यावर बसल्यावर कसं वाटतं? असं म्हणजे आनंद मिळतोय ना? आणि त्याच्या मग पाठीवरती काय टाकता का बसताना वगैरे? गादी आहे. म्हणजे त्याच्यावरचं जे आहे असं बसलं तर ते रुततं. अरे रुततंय बाबा, फार चांगलं रुततंय. कारण मी लग्नात मी घोड्यावर बसलो होतो आणि त्या घोडेवाल्यानं घोडं एवढं जबरदस्त होतं. तर हा, तर अशी ही गादी घोड्यावरती बसण्यासाठी तयार केलेली आहे. आणि ही गादी टाकून ह्या घोड्यावरती बसतात. त्यामुळे रायडरला त्रास होत नाही, बसायला म्हणजे चांगलं वाटतं. नाहीतर लग्नात मी बसलो त्यावेळेस मला आठवतंय की लवकरात लवकर घोडं थांबून मी उतरलं. मला ह्याच्या पुढे काय मला जायचं नाही. अरे किती तयार होतं घोडं, जबरदस्त. माझ्याकडे जास्त बघत होती, माझ्याकडे कमी बघत होती, अशी परिस्थिती. हा, म्हणजे तेच म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते आहे. हा, ते बरोबर आहे की सगळं लागणारच की. हा, तर ठीक आहे. आपण त्याला भरपूर त्रास दिलेला आहे. आता ह्यापेक्षा जास्त त्रास देणं योग्य नाही. आणि ह्याच्या पुढे तुम्ही रायडिंग बंद करा. आपण फक्त एक व्हिडिओ घेण्यासाठी, आणि तुम्ही आतापर्यंत रायडिंग करताय म्हणून बसू दिलं, नाही तर मी बसू दिलं नसतं. म्हणजे कसं आहे, तुम्ही अजूनपर्यंत बसण्यासाठी वापरताय त्याचा. हा, सवय असावी म्हणून. पण आता काय होईल माहित आहे का, ते गाभण आहे म्हणून आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्याच्या पोटात एक बाळ आहे. म्हणजे त्या बाळाची आणि त्या घोड्याची दोन्हीची काळजी घेणं गरजेचं आहे आपण. तर अतिशय सुंदर माहिती आपल्याला या माध्यमातून मिळाली. आणि यानंतर परत एकदा येण्याची संधी मला 4-5 महिन्यात, हा, जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये व्यायल्यानंतर आपण निश्चित त्याचं बाळ बघायला येऊ. आणि त्या दरम्यान मला त्याचा थोडासा फोटो वगैरे पाठवून दे. मग खास आवर्जून एकदा घोड्याचं पिल्लू बघण्यासाठी येऊ. घोड्याच्या पिल्ल्याला काय म्हणतो आपण?
मेल असेल तर कोल्ट म्हणतात हा आणि फिमेल असेल तर फिली म्हणतात. हा आणि घोडीला मेयर म्हणतात आणि घोड्याला स्टेलियन म्हणतात. हा. आणि मग आपण ते शिंगरू म्हणून एक शब्द वापरतो ना, ते शिंगरो ते आपला मराठी भाषेतला शब्द हा हा आहे. इंग्लिश मध्ये जास्त करून घोड्याचं कसं इंटरनॅशनल लेवलला चालतात सगळ्या गोष्टी. हा 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 त्यामुळं जी घोडीला झालेलं नर पिल्लू असतं त्याला कोल्ट म्हणतात. हा हा फिमेल असेल तर फिली म्हणतात. हा हा आणि अशा तयार घोडीला मेयर मादीला, म्हणतात. हा, तयार मादीला मेयर म्हणतात आणि तयार घोड्याला नराला त्याला स्टॅलियन म्हणतात. ओके. तर ही सगळी तुम्ही माहिती दिली, धन्यवाद.